नमस्कार मैत्रिणींनो, तर हा आहे आपला तयार फार्मा आणि आपण याच फार्माने म्हणजेच याच पेपरने आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहे। पण जो ब्लाऊज आपण कटिंग करायला घेतलेला आहे तो ची लांबी जराशी जास्त आहे, पण आपण याच पेपरमध्ये तिची लांबी वाढवून घेणार आहे। तर या फार्मामध्ये आपण सुरुवातीला जो फार्मा आहे तोच आपण चॉकच्या साहाय्याने आकार काढून घेणार आहे आणि नंतर आपण त्याची लांबी वाढवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपण तो फार्मा कापडावर ठेवून तिथे खडूच्या किंवा चॉकच्या साहाय्याने आकार काढून घ्यायचा आहे आणि नंतर आपण त्याला उंची वाढवायची। तर हे बघा, मी खालच्या साईडने 1 इंच सोडलेली जागा आहे, तर आपण पूर्ण उंची 1 इंचाने वाढवलेली आहे। 14 आहे तर आपण 15ची घेतलेली आहे आणि आता आपण फार्मा बाजूला काढून ठेवलेला आहे। आणि जो आता आपण समोरचा भाग काढणार आहोत आपल्या कटोरीचा तिचा, तर आपण त्याच्यात पण लांबी आपल्याला वाढवायची आहे। तर आपण तो पण आपण पहिले तसा आपण पेपरवर आकार देऊन देणार आहोत आणि नंतरच आपण त्याची लांबी वाढवायची आहे आपल्याला। तर आपण कशा प्रकारे आपण एकाच पेपरवरून आपण वेगवेगळ्या साईजचे ब्लाऊज कसे कटाई करतात ते आज पाहणार आहोत। तर हे बघा, आपण खालच्या साईडने परत त्याची 1 इंचाने लांबी वाढवणार आहे। तर अशा प्रकारे आपण कटोरीच्या भागाची सुद्धा आपण लांबी वाढवणार आहे। बघा, आपण एक अर्ध्या इंचाने वाढवून घ्यायची आहे, कारण की आपल्याला ब्लाऊजची लांबी वाढवून घ्यायची आहे। आणि आता कटोरी आपण तिरकस भागात ठेवणार आहोत। तर हे बघा, अशी तिरकस भागात आपण ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित आणि परत तेच करायचं आहे। आपण कटोरीचा आकार पूर्ण काढून घ्यायचा आणि नंतर आपण हे करायचं। आता फक्त इथे आपण थोडासा बदल असा करणार आहे की आपण पूर्ण 1 इंच खालून न वाढवता आपण थोडंसं वरतून वाढवणार आहे आणि थोडंसं खालून वाढवणार आहे, म्हणजे अर्धा इंच किंवा मग त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त कमी अशा प्रमाणात आपण 1 इंच कटोरी खालून आणि वरच्या साईडने वाढवून घ्यायची आहे आपल्याला। आपण खालच्या साईडने पाऊण इंच आणि वरच्या साईडने थोडंसं कमी अशा प्रकारे आपण म्हणजे पावणे 1 इंच आपण खालून वाढवणार आहे आणि थोडंसं इंच आपण वरून वाढवणार आहे किंचित। तर आणि तशाच प्रकारे आपण खालून सुद्धा म्हणजे कटोरी खालून सुद्धा आपण त्याचं टोक जे आहे मध्यभाग तो सुद्धा आपण वाढवून घ्यायचा आहे थोडासा अशा प्रकारे, जेणेकरून आपली कटोरी ही व्यवस्थित बसेल व छानपैकी त्याची कटोरी तयार होऊन येईल। तर अशा प्रकारे आपण सर्व साईडने आणि बाहीचा जो आपण आहे तेवढी आपण पहिली लांबी टाकून घ्यायची आहे, मोजून घ्यायची आहे ती लांबी। जशी आता मी पेपर कटिंगवर याची 6ची बाही केलेली आहे आणि मला पूर्ण तयार बाही ही 11:30ची किंवा मग 12:30ची पाहिजे आहे। तर मी कापडवर ती खूण करून घेतलेली आहे आणि त्या साईजवर आपण ब्लाऊज बाही ठेवलेली आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व मापक केलेले आहे। आता आपण कटिंग करणार आहोत इथून माप। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व माप कटिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित। तुम्ही ही पेपर कटिंग उचलून सुद्धा कटिंग करू शकता, कारण की आपण चॉकच्या साहाय्याने आकार दिलेले आहे। तर अशा प्रकारे आपले ब्लाऊजचे आपण आकार पूर्ण कट करून घ्यायचे आहे।